नमस्कार मित्रांनो, भक्तिस्वाद या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की यमदीपदान का केले जाते, यामागील काय पौराणिक कथा आहे ही आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. यमराज म्हटलं की सगळ्यांनाच घाम फुटतो. हिंदू पौराणिक ग्रंथांनुसार यमराज यांना मृत्यूचे देवता मानले जाते. यमराजांना यमराज आणि धर्मराज असेही म्हटले जाते. यमराज हे म्हशीवरती सवार असतात आणि त्याला महिष असंही म्हणतात. प्राण्यांच्या मृत्यूला कारणाचे देवता म्हणजे यमराज. परंतु यमराज हे माणसाच्या कर्मांनुसार त्यांना फळ देत असतात. यमराज हे दक्षिण दिशाचे स्वामी मानले जातात. चला तर मग बघूया ह्याच यमराजांना प्रसन्न करणाऱ्या एका स्त्रीची कहाणी. ही कथा हेमराज आणि हंसराज या दोन राजांची आहे. एक दिवस राजा आपल्या सैन्यासोबत जंगलात जातो आणि जंगलात फिरता फिरता राजा आपल्या सैन्यापासून भटकतो आणि दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचतो. तिथे हेमराज नावाच्या राजाचं शासन असतं. हेमराज राजा हा फारच दयाळू असतो. हेमराजचे काही सैनिक हंसराजला पकडून घेतात आणि ते त्याला हेमराजकडे घेऊन जातात. हेमराज त्या राजाचे आदर सत्कार करतो आणि त्याला त्याच्या आनंदात सामील करतो. हेमराज हा खूप खुश असतो आणि त्याच्या राज्यात उत्साहाचा माहोल असतो, कारण की हेमराज राजाला एक पुत्ररत्न प्राप्त झालेला असतो. त्यामुळे राज्यात उत्साहाचं वातावरण असतं. राजा हेमराज हंसराजला बाळाच्या 5वीपर्यंत थांबण्याचा आग्रह धरतो आणि हंसराज सुद्धा त्याच्या आग्रहाचा आदर करून थांबतो. बाळाच्या 5वीचा दिवस उजाडतो आणि सर्वच ब्राह्मण साधू तिथे आलेले असतात. अशा वेळी हेमराज राजा अगदी कुतूहलाने ब्राह्मणांना विचारतो की माझ्या बाळाचं भविष्य काय आहे, तुम्ही सांगा. त्यावरती ज्योतिष त्या बाळाचं भविष्य बघतात आणि सांगतात की तुमच्या बाळाच्या पत्रिकेमध्ये मृत्यूयोग आहे. त्याच्या लग्नाच्या 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू होईल. हे ऐकून हेमराज राजा खूपच दुःखी होतो. त्याला त्याचा शॉक अनावर होतो, कारण खूप प्रयत्नानंतर त्यालाही पुत्रप्राप्ती झालेली असते आणि ते बघून हंसराजलाही खूप वाईट वाटतं. हंसराज हेमराजला दिलासा देत असतो. हंसराज हेमराजला एक भूमिगत महल बांधण्याचा एक सल्ला देतो. त्यानुसार राजा आपल्या राजकुमारासाठी एक महल बांधतो आणि असेच काही वर्ष उलटून जातात. राजकुमार आता मोठा झालेला असतो आणि त्याचं लग्नाचं वयही झालेलं असतं. एक दिवस हेमराज राजाचा मुलगा हा जंगलात फिरत असतो आणि तिथेच हंसराज राजाची मुलगी म्हणजेच ती राजकुमारी तिथे येते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि ते दोघंही लग्न करतात. त्यांना ह्या भविष्यवाणीबद्दल काहीही माहिती नसते, पण जेव्हा त्यांच्या वडिलांना कळतं की ह्या दोघांचं लग्न झालं आहे, त्यावेळेस ते समोर येतात आणि राजाला त्याच्या भविष्यवाणीबद्दल सांगतात. तेव्हा ती राजकुमारी खूपच शोक करू लागते. भविष्यवाणीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे लग्नाचा 4था दिवस उजाडतो आणि सर्वच लोक हे चिंतेत असतात. राजकुमारी ही अतिशय दुःखी आणि आक्रोश करत असते. तेवढ्यातच यमदूत तिथे येतात आणि त्या राजकुमाराला नेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेस राजकुमारी त्यांना अतिशय विनवण्या करत असते आणि सांगत असते की आमचा विवाह हा आत्ताच झालेला आहे, आम्हाला आमच्या विवाह जीवनाचे सुख भोगू द्या. राजकुमारीचा आक्रोश बघून यमदूतही स्वतःला थांबवू शकत नव्हते. तेही अतिशय दुःखी झाले. त्यांनी राजकुमारीची विनंती ऐकली आणि तिला सांगितले की तू दक्षिण दिशेला दिवा लाव आणि तुझ्या पतीच्या रक्षणासाठी प्रार्थना कर. यावरती त्या राजकुमारीनेही तेच केले जे त्यांना यमदूतांनी सांगितलेले होते. अशा प्रकारे राजकुमारीने दक्षिण दिशेला दिवा लावला आणि आपल्या पतीच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली
आणि यमदूत तिथून निघून गेले. त्यावरती यमराजांनी यमदूतांना विचारले की तुम्ही राजकुमाराला का नाही आणले? असे काय झाले की ज्यामुळे तुम्ही त्याला तिथेच सोडून आलात? त्यावरती यमदूतांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि यमराज देखील त्या राजकुमारीची पूजा बघण्यासाठी आले आणि त्यांनाही बघून खूपच आश्चर्य वाटले. त्यांनी राजकुमारीला आशीर्वाद दिला आणि असे सांगितले की दक्षिण दिशेला दिव्या लावल्याने मृत्यू योग टळतो. त्या दिवसापासून या दिवशी यमदीप दान केले जाते. यमदीप दान केल्याने अकाल मृत्यू टळतो आणि चांगले आरोग्यही लाभते. यावर्षी तुम्हीही यमदीप दान नक्की करा आणि तुम्हा सर्वांना आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.